हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ॲनालिसिस करणार आहोत 2023च्या PYQचं, जेणेकरून आपण 2024चा जो 28 एप्रिलला पेपर होणार आहे तो आपण 60 to 70% इझिली प्रेडिक्ट करू शकू. यावेळेस 3च गोष्टीवरती हिस्ट्रीमध्ये फोकस केलेला होता. एक होता पर्सनॅलिटी बेस्ड, न्यूजपेपर त्याच्यात इन्क्ल्यूड. सेकंड कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते, स्टेटमेंट बेस्ड, ते सुद्धा पर्सनॅलिटी रिलेटेडच होते. आणि थर्ड जरा आपण त्याला एलिमिनेशन मेथडच्या याच्यात कॅटेगराईज करू. ठीक आहे. तर जर हे तिन्ही जर क्वेश्चन तुम्ही बघितले, याच्यातला 70% हा पेपर कवर्ड होता फक्त पर्सनॅलिटी बेस्डवर, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती फोकस केलेलं होतं. तर त्याच पद्धतीने आपण बघू की 2023चा संपूर्ण पेपर ॲनालायसिस करून आपण 2024मध्ये कशाप्रकारे प्रिपेअर करू शकतो. ओके, सो लेट स्टार्ट. फर्स्ट, पर्सनॅलिटी बेस्ड. ओके, तर यामध्ये सगळे 2023चेच PYQ आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग न्यूजपेपर, हायलाईट करा न्यूजपेपर. ठीक आहे. डिड ॲनी बेझंट प्रेझेंट हर थॉट्स अबाउट होम रूल मुवमेंट. ओके, काय विचारलं आहे ॲनी बेझंट. ओके, आपले थॉट्स कुठल्या न्यूजपेपरमध्ये मांडत होत्या, कशा संदर्भात, तर होम रूल मुवमेंटबद्दल. 4 ऑप्शन दिले आहेत, न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट अँड टेलिग्राफ. ओके, ॲन्सर्स सध्या ॲन्सर काय आहे, काय असेल त्याच्याबद्दल आपण डिस्कस नाही करू, आपण फक्त क्वेश्चन ॲनालाइज करू. ओके, थीम काय आहे, थीम आहे न्यूजपेपर. म्हणजे व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस की आपल्याला न्यूजपेपर माहिती असायला पाहिजे कुठल्या पर्सनॅलिटीने कुठल्या काढले. ओके, ॲनी बेझंटचं न्यूजपेपर विचारलं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर इथे थीम काय होती, न्यूजपेपर होती, आणि इम्पॉर्टंट काय होतं, पर्सनॅलिटी. हा पहिला क्वेश्चन झाला, तो पर्सनॅलिटी बेस्ड आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती बेस्ड आहे. सेकंड क्वेश्चन बघा, हू रिमार्क्ड अबाउट दांडी यात्रा ॲज रामाज हिस्टॉरिकल मार्च टू लंका. ठीक आहे, क्वेश्चन समजला. ऑप्शन बघा, ऑप्शन काय, 4ही पर्सनॅलिटी आहे. म्हणजे याच्यानंतर जर आपण हिस्ट्री वाचणार आहोत तर पर्सनॅलिटीने एखाद्या व्यक्तीने कुठली कामं केली, त्याचे काही इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स आहेत का, हे आपल्याला बघावं लागेल. त्याची काही ऑर्गनायझेशन्स आहेत का, त्याचे कोणत्या न्यूजपेपर्स आहेत का, ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, या 4ही ऑप्शनमध्ये पर्सनॅलिटी आहे. थीम काय आहे, गांधी फेज आहे. दांडी यात्रा इज रिलेटेड टू गांधीझम फेज. ओके, आणि क्वेश्चन काय आहे, पर्सनॅलिटी. अगेन 2 क्वेश्चन कंटिन्यू पर्सनॅलिटीवरती विचारले, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती विचारले. नेक्स्ट टाईम वाचायच्या वेळी व्यक्तीच वाचायची. थर्ड क्वेश्चन दाखवतो, द फॉलोइंग स्टेटमेंट आर रिटन अबाउट. हे 4 स्टेटमेंट दिले आहेत. स्टेटमेंट आपण नंतर बघू. ऑप्शन बघा, दाडोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग, बालशास्त्री जांभेकर, गोपाल हरी देशमुख. हे 4ही पर्सनॅलिटी आहे. कशावरती फोकस करायचं, पर्सनॅलिटीवरती फोकस करायचं. याचं ॲन्सर काहीही असलं पण हे 4ही ऑप्शन आपल्याला करावं लागेल. आणि 4ही ऑप्शनचे स्टेटमेंट जे असे, जर त्यांची काही महत्त्वाच्या बुक्स असेल, न्यूजपेपर असेल, काही इम्पॉर्टंट रोल असेल कुठल्या एखाद्या फील्डमध्ये, ओके, ते आपल्याला याच्यानंतर करावं लागेल. हे 4ही ऑप्शन आपल्याला करावं लागेल. परत तिसरा कंटिन्यू क्वेश्चन आला हा पर्सनॅलिटीवरती. फोर्थ बघा, सॉरी, हू डिफेंडेड चिपलून्सकर अटॅक ऑन महात्मा ज्योतिराव फुले थ्रू हिज न्यूजपेपर. परत काय विचारलं आहे, थीम कुठली आहे, न्यूजपेपरची विचारली आहे. बरोबर, न्यूजपेपर विचारली आहे आणि परत पर्सनॅलिटी विचारली आहे. म्हणजे जे मेन काहीतरी इव्हेंट्स झाले असेल ते सुद्धा आपल्याला पर्सनॅलिटीशी रिलेट करावं लागेल. म्हणजे काय इम्पॉर्टंट वाचावं लागेल, तर पर्सनॅलिटीच वाचावं लागेल. हिस्ट्री खूप वास्ट आहे, येस इट इज वास्ट, बट आपण कसं कमी करू शकतो, तर PYQ ॲनालिसिस करून. PYQचा ट्रेंड काय सध्या सुरू आहे, तर पर्सनॅलिटी बेस्ड न्यूजपेपरच आपल्याला करावं लागेल. म्हणजे याच्यावरती फोकस असायला पाहिजे. करावं आपल्याला सगळं लागेल, बट फोकस याच्यावरती असायला पाहिजे. ठीक आहे, सेम ॲन्सर काही पण असो, बट थीम काय आहे, न्यूजपेपर, आणि क्वेश्चन अगेन पर्सनॅलिटी बेस्ड. नेक्स्ट दाखवतो, हे 4 कंटिन्यू क्वेश्चन झाले आपले. परत, इन 1918 AD हू ॲडवाइज टू द मुंबई वर्कर्स टू इस्टॅब्लिश द ऑर्गनायझेशन. परत काय विचारलं आहे, पर्सनॅलिटी, आणि थीम काय आहे, ऑर्गनायझेशन. म्हणजे आपल्याला न्यूजपेपर, ऑर्गनायझेशन, कुठले इव्हेंट्स, ओके, काही त्यांची कॉन्ट्रीब्युशन, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे एका पर्सनॅलिटीचं. इथे ॲन्सर काही पण असो, पण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बगल यांचे सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला वाचावं लागेल. ओके, कारण की कुठे ना कुठे पेपर सेटरच्या माइंडमध्ये हे चारही ऑप्शन आहे आणि नेक्स्ट इयर हे चारही ऑप्शन तो विचारू शकतो. म्हणजे चारमधून म्हणजे नेक्स्ट इयर या चारही ऑप्शनमधून एकावरती कुठल्या तरी याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. सो फोकस ऑन दॅट. 5 कंटिन्यू क्वेश्चन झाले. कशावरती? पर्सनॅलिटी बेस्ड. सेकंड असतात स्टेटमेंट टाईप क्वेश्चन असतात. याला आपण टाईप 2 क्वेश्चन म्हणू. याच्या आधीची जी लेवल होती ती लेवल 1, म्हणजे डिरेक्ट पर्सनॅलिटी द्यायची आणि त्याचं वर्क वगैरे किंवा वर्क द्यायचं आणि पर्सनॅलिटी ओळखायचं. हे झालं टाईप 1चे क्वेश्चन. टाईप 2चे क्वेश्चन कसे असतात? कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन, रिलिजन वॉज सेपरेटेड फ्रॉम पॉलिटिक्स, adopted a policy of seclusion towards brave women who followed sati, to stop child marriage and widow marriage was encouraged, claim that the final decision regarding the social law will be his. ऑप्शन्स काय आहेत? बाबर, हुमायूं, अकबर, औरंगजेब. ॲन्सर काही पण असो. नेक्स्ट टाईम आपल्याला वाचायचं कशाबद्दल आहे? हुमायूँचे पण आपल्याला काही चांगले वर्क्स वाचायचे आहेत, म्हणजे चांगले कार्य आणि खराब कार्य. ओके. अकबर सेम, काही चांगले कार्य त्यांनी केले असेल ते पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे आणि काही वाईट असतील ते सुद्धा. सेम फॉर औरंगजेब. हे चारही ऑप्शन आपल्याला बरोबर करावं लागेल नेक्स्ट टाईम. स्टेटमेंट बेस्ड करावं लागेल, कारण की हे क्वेश्चन स्टेटमेंट बेस्ड त्यांनी विचारले आहेत. म्हणजे याच्यानंतरसुद्धा स्टेटमेंटवरतीच असेल, कारण की टाईप 2वरचे क्वेश्चन कधीच टाईप 1वरती नाही जाणार. टाईप 2वरचे क्वेश्चन टाईप 3मध्ये जाऊ शकतात, याच्यापेक्षा पण डीप जाऊ शकतात, पण याच्यापेक्षा इझी नाही जाऊ शकत. बरोबर. जर तुम्ही सेकंड लेवलवरतीच प्रिपेअर केलं टाईप 2मध्ये तर इझी जर सरप्रायझिंगली आला तर तो तुम्हाला इझी जाईल. ओके. सो वॉट फोकस ऑन टाईप 2 क्वेश्चन. ओके. तर बाबर आहे, हुमायूं आहे, अकबर आहे आणि औरंगजेब आहे. सेम पर्सनॅलिटीज दिलेले आहेत. ओके. अगेन हिस्ट्रीचा कशावरती फोकस आहे आतापर्यंत? पर्सनॅलिटीचा. थीम मेडिवल अँड स्टेटमेंट बेस्ड आणि क्वेश्चन अगेन पर्सनॅलिटी. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भील्स इन खानदेश प्रोटेस्टेड अगेन्स्ट ब्रिटिश रूल. हा जरा सरप्राईज टाईपचा क्वेश्चन होता, बट एलिमिनेशन मेथड इथे यूज केल्या जाते. ओके. द भील्स ऑफ सातपुरा डिव्हिजन गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम द इव्हेंट ऑफ अपरायझिंग इन नॉर्थ इंडिया. ऑब्वियसली येस. हे स्टेटमेंट जनरल स्टेटमेंट आहे आणि काहीच निगेटिव्ह नाही आहे या स्टेटमेंटमध्ये. जनरल इन द सेन्स कुठल्या ना कुठल्या गोष्टीला इन्स्पिरेशन मिळत असतं. फॉर एक्झाम्पल आपल्या फ्रीडम स्ट्रगललासुद्धा आपण जे ब्रिटिशांचे जे बाहेर जे ब्रिटिश हारत होते, ओके, जिथे लूज होत होते, आपण तिथून इन्स्पिरेशन घेतलं होतं की व्हाईट मॅन्स बर्डनसुद्धा आपण एलिमिनेट करू शकतो. तो तसंच हे स्टेटमेंटसुद्धा एलिमिनेट करायचं. ओके. तर फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड, टेकिंग ॲडव्हान्टेज टू द रिवोल्ट ऑफ द रिवोल्ट ऑफ 1857, भगूजी नाईक अँड खाजीसिंग नाईक जॉईन द रिवोल्ट. जनरल क्वेश्चन आहे आणि येस इट इज ट्रू, त्यांनी जॉईन केलं असेल. त्यांनी नाही जॉईन केलं या संदर्भात माझ्याकडे आत्ता तरी इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणजे इट इज ट्रू. थर्ड, काझी सिंग अँड हिज असोसिएट बर्न गव्हर्मेंट ट्रेझरीज अँड पोस्ट ऑफिस. आपल्याला माहिती आहे 1857चा रिवोल्ट मोस्टली कशावरती होता, म्हणजे अग्रेसिव्ह होता, तर ऑब्व्हियसली त्यांनी ते बर्न वगैरे केलं असेल. सो मिनिमम रिजेक्शन, ऑल दी स्टेटमेंट्स आर ट्रू. ठीक आहे. हा जरा सरप्राईज क्वेश्चन होता, तर थीम 1857 जरा डीपमध्ये करायची आणि कन्सेप्ट लक्षात असेल तर मग हा क्वेश्चन इझी आहे. सेम, विच ऑफ द फॉलोइंग डिसिजन वॉज टेकन बाय साबरमती ट्रीटी. इथे एलिमिनेशन मेथड यूज होतं. फर्स्ट बघा, अ कॉम्पिटेटिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टी शुड बी इस्टॅब्लिश्ड. शुड बी, फर्स्ट स्टेटमेंटमध्ये शुड बी लिहिलं आहे. शुड बी इज दी मोस्ट काय म्हणू त्याला एलिमिनेटेड वर्ड, म्हणजे एकदम त्या स्टेटमेंटला हे करते की शुड बी कंपल्सरी करते की हां, अ कॉम्पिटेटिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टी शुड बी इस्टॅब्लिश्ड. शुड बी म्हणजे ते झालंच पाहिजे. सो इट इज फॉल्स. जर एखाद्याने नाही केलं तर कॉम्पिटेटिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टी, सो हे स्टेटमेंट चुकीचं होऊन जाईल. ओके. सो फर्स्ट इज फॉल्स. सेकंड बघा, स्टुडंट शुड नॉट बी इन्वॉल्ड इन पॉलिटिक्स.
शुड नॉट बी, आधी शुड बी फॉल्स होतं, इथे शुड नॉट बी फॉल्स असेल. कशाला शुड नॉट बी फॉल्स असेल? जर चुकून एखादा स्टुडंट पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व झाला तर हे स्टेटमेंट चुकीचं होऊन जाईल. ओके, म्हणून शुड नॉट बी हे पण चुकीचं आहे. थर्ड, देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन अमंग लोअर कास्ट वर्कर्स अँड अ टीम ऑफ 50 व्हॉलेंटियर्स. जर चुकीने एखाद्याच्याने डिस्क्रिमिनेशन झालं तर हे स्टेटमेंट चुकीचं होऊन जाईल. फर्स्ट स्टेटमेंट कशाच्याने एलिमिनेट केलं? शुड बी म्हणून. सेकंड स्टेटमेंट शुड नॉट बी म्हणून, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. थर्ड सुद्धा देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन, इट इज द मोस्ट एक्स्ट्रीम स्टेटमेंट. So let's eliminate it. So 1, 2, 3 statements are eliminated. Fourth statement is the general statement. The committee of Motilal Nehru and Zaikar to determine the member of central legislature. It is the most general statement about the Sabarmati Treaty. So it is the true. So this is the most easy method to get +2 marks in your MPSC 2024 as well. Theme Modern India, and question is totally based on elimination method. Next question. द फॉलोइंग स्टेटमेंट आर अबाउट. इथे सुद्धा एलिमिनेशन मेथड यूज केल्या जाते आणि हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणून मी इथे दिला आहे. परत हा क्वेश्चन रिपीट केला आहे कारण की पहिल्या याच्यात ते पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन म्हणून रिपीट केला आणि आता स्टेटमेंट बेस्ड म्हणजे आपल्याला पर्सनॅलिटीसोबत स्टेटमेंटला आपण को रिलेटेड करायचं आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट? स्टेटमेंट्स अँड पर्सनॅलिटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन असतात क्रोनॉलॉजी बेस्ड. ठीक आहे, क्रोनॉलॉजी बेस्ड म्हणजे जे मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहे, जे मोठे मोठे इव्हेंट्स आहेत त्याची आपल्याला डेट्स लक्षात असायला पाहिजे. ओके, तर त्यानुसार मग हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ॲन्सर काही पण असो, बट क्रोनॉलॉजी इज द इम्पॉर्टंट. यानंतर अभ्यास करायच्या वेळी पर्सनॅलिटी, न्यूजपेपर, क्रोनॉलॉजी आणि स्टेटमेंट बेस्ड अभ्यास करावा. लास्ट क्वेश्चन अगेन क्रोनॉलॉजी विचारली. फर्स्ट व्हाईट पेपर, पुना पॅक्ट, नेहरू रिपोर्ट आणि धारसाना सत्याग्रह. ओके, काय क्रोनॉलॉजी विचारली आहे, करेक्ट ऑर्डर विचारलं आहे. म्हणजे व्हॉट इज इम्पॉर्टंट? पर्सनॅलिटी, इव्हेंट्स. ओके, तर याच टाईपमध्ये अभ्यास करायचा. हिस्ट्री खूप वास्ट सब्जेक्ट आहे, बट पर्सनॅलिटी बेस्ड जर तुम्ही अभ्यास केला किंवा न्यूजपेपर कुठल्या पर्सनॅलिटीने काय केलं, ऑर्गनायझेशन बेस्ड अभ्यास केला, इव्हेंट डेट वाईज क्रोनॉलॉजिकली तुम्ही अरेंज केल्या किंवा त्या टाईपमध्ये तुम्ही अभ्यास केला तर मोस्टली तुम्हाला इझी जाईल. हिस्ट्री हा वास्ट सब्जेक्ट आहे, बट या ॲनालिसिसवरून आपल्याला एकच कळतं आहे की जे मोस्टली जे क्वेश्चन्स आहेत ते पर्सनॅलिटी बेस्डवरती होते आणि यानंतर आपण स्टडी पण पर्सनॅलिटी बेस्डवरतीच करायचा, सो दॅट याच्यानंतरची जे काही एक्झाम असेल ती 28 एप्रिलला असो किंवा त्याच्यानंतरची एक्झाम असो ते इझी जाणार. आणि हिस्ट्रीसारख्या वास्ट सब्जेक्टसाठी सेग्रिगेट करून स्टडी करणं दॅट इज इम्पॉर्टंट. सो दिस इज दी analysis for history paper 2023. Okay, so hope